लक्षात ठेवा, मैदान स्वच्छ ठेवावे, मैदान स्वच्छ ठेवावे, सैलसर व सुती कपडे घालावेत, जास्त फिट टाईट असे कपडे घालू नयेत, खेळताना कॅनव्हासचे बूट घालावे, कॅनव्हासचे म्हणजे जे असे आरामदायक असतात, व्यवस्थित असतात असे, क्रीडा साहित्याची योग्य निगा राखावी, जे आपल्याकडं खेळण्याचे जे काही साहित्य असतात त्याची योग्य निगा राखावी, रस्त्यावर खेळू नये, काही जण काय करतात रस्त्यावर खेळतात, तर रस्त्यावर खेळू नये, मैदानावरच खेळावे, अंधाऱ्या जागी निर्जन स्थळी जाऊन खेळू नये, काही जण नवीन ठिकाणी जातात, खूप दूरवर खेळायला जातात, तर अशा ठिकाणी खेळू नये, अंधाऱ्या जागी जिथे खूपच कचरा वगैरे आहे अशा ठिकाणी पण खेळू नये, आपण ज्या ठिकाणी खेळतो तर त्या ठिकाणचा परिसर एकदम स्वच्छ असावं, प्रथमोपचार व रक्तस्राव, मैदानावर खेळताना प्रथमोपचार पेटी नेहमी जवळ ठेवावी, प्रथमोपचार पेटी आपल्या जवळ असणे आवश्यक आहे, मैदानावर पडल्यास अथवा काही इजा झाल्यास त्वरित औषधोपचार करावे, मैदानावर खेळत असताना आपल्याला इजा झाली, दुखापत झाली तर त्वरित त्याच्यावर उपचार करावा, प्रथमोपचार पेटीत कोणते साहित्य आहे ते पाहावे, प्रथमोपचार पेटीमध्ये कोणकोणते साहित्य आहेत ते आपण पाहूनच प्रथमोपचार पेटी आपल्या जवळ ठेवावी, पोशाख, शरीराचे रक्षण करण्यासाठी ऋतुमानानुसार पोशाख असणे आवश्यक असते, पावसाळ्यात छत्री रेनकोटचा वापर केल्याने आपण भिजत नाहीत, पावसाळ्यामध्ये आपण छत्री रेनकोटचा वगैरे वापर करतो त्यामुळे आपण भिजत नाहीत, हिवाळ्यात उबदार कपडे, लोकरीची शाल, स्वेटर, कानटोपी घातल्याने थंडीचा त्रास होत नाही, तर आता हिवाळ्यामध्ये आपण उबदार कपड्यांचा वापर करतो कारण हिवाळ्यामध्ये थंडी खूप असते, लोकरीची शाल असेल, स्वेटर असेल, कानटोपी असेल, ह्या कपड्यांचा आपण वापर करतो, उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्याला रुमाल, उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असते तेव्हा आपण डोक्याला रुमाल वगैरे बांधतो, टोपी, पंचा असेल, स्कार्फ बांधणे आवश्यक असते, डोळ्यांवर काळा चष्मा घालणेही फायदेशीर ठरते, त्यामुळे आपल्याला ऊन लागत नाही।